मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेनं मंजुरी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भेट झाली। या भेटीदरम्यान या घडामोडी घडल्याचं कळतंय। प्रत्यारोपणाला आता मंजुरी देण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावरती आहेत। या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे। तर तहूरच्या प्रत्यार्पणावरती आता उज्ज्वल निकम यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। तहूरच्या प्रत्यार्पण दहशतवाद्यांना कठोर संदेश असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। या निर्णयाचे जागतिक पातळीवर दूरगामी परिणाम होतील अशा प्रकारचा विश्वास सुद्धा ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केलाय। आर्थिक प्रकरणातील गुन्हेगारांबाबत इंग्लंडने सुद्धा अशीच पावले उचलावीत अशी अपेक्षा सुद्धा उज्ज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे। तहूर राणा नेमका कोण आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तहूर राणा हा मूळचा पाकिस्तानी, नंतर तो कॅनडाचा नागरिक झाला। तहूर राणा हा नेमका कोण आहे ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। तहूर राणा हा मूळचा पाकिस्तानचा, मात्र नंतर तो कॅनडाचा नागरिक झाला। तहूर राणा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी त्याचे संबंध असल्याचं सुद्धा कळतंय। तर तहूर राणानं पाकिस्तानी लष्करामध्ये डॉक्टर म्हणून सुद्धा काम केल्याचं कळतंय। तहूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला। त्यानंतर आता तहूर राणा कोण आहे ते आपण पाहतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। 160 मुंबईकरांचा बळी घेणारा 26/11च्या हल्ल्याचा हा तहूर राणा हा मास्टर माइंड आहे। यावरती नेमके आरोप काय ते आपण पाहणार आहोत। 26/11च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार डेव्हिड हेडलीचा साथीदार असल्याचं कळतंय। तहूर राणावरती आरोप आहे। डेव्हिड हेडली आणि तहूर राणा दोघेही मूळचे पाकिस्तानी आहेत। मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला झाला। हल्ल्याच्या आधीपासून हल्ल्यापर्यंत हेडली आणि राणा हे मुंबईमध्येच असल्याचं कळतंय। तर तहूर राणानं मुंबईमध्ये इमिग्रेशन सेंटर उभारून व्यवसाय सुद्धा सुरू केला होता। मुंबईतला तो अमेरिके आणि नंतर कॅनडाला जाण्याच्या लोकांच्या मुलाखती सुद्धा तहूर राणा हा घेत होता, अशी देखील आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। 26/11च्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहूर राणा। मुंबईत राहून तहूर राणानं दहशतवादी कारवाया सुद्धा केल्याचा आरोप आहे। तो मुंबईमध्ये वास्तव्यास होता। मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात राणानं डेव्हिडला मदत केल्याचा सुद्धा आरोप होता। आक्षेपार्ह कार्टून प्रकाशित करणाऱ्या दानिश मॅगझिनवर हल्ला केल्याप्रकरणी सुद्धा तहूर राणा हा दोषी आढळलाय। असे गंभीर असे आरोप तहूर राणावरती आहेत। अमेरिकेतील शिकागो या न्यायालयाकडून तहूर राणा याला 14 वर्षाची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली। 26/11च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राणाला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर या घडामोडींना आता वेग आलाय। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं मान्यता दिल्यानं आता भारताकडे हस्तांतरणाचा मार्ग आता अखेर मोकळा झालाय। पुढे काय होणार ते देखील आपण पाहणार आहोत। मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात राणा विरोधात आता खटला चालणार आहे। भारताकडे हस्तांतरित केल्यानंतर नंतरच्या घडामोडी काय ते आपण पाहतोय। मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यातील त्याचा सहभाग उघड करण्यास मदत होणार आहे। राणाच्या लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानशी ISशी संबंध असल्याचं सुद्धा उघड झालं। त्या संदर्भात सुद्धा घडामोडी आता भविष्यामध्ये उघड होणार आहेत। पाकिस्तानी दहशतवादी आणि पाक गुप्तचर यंत्रणेच्या संबंधाची सुद्धा आता माहिती मिळणार आहे। मुंबईकरांच्या एका शत्रूविरोधात खटला चालून शिक्षा देण्याचा मार्ग सुद्धा आता आगामी काळात मोकळा होणार आहे। भारताविरोधात कारवाया करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाडण्यास देखील आता मोठी मदत यामुळे होणार आहे। तहूर राणा याच्या विरोधात आता घडामोडींना वेग आला। तहूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला। भारताच्या कूटनीतीचं हे मोठं यश असं मी मानतो। कारण असं आहे की अमेरिकन सरकारचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे स्पष्ट केलेलं आहे, तहूर राणाला ताबडतोब भारतात त्याला एक्स्ट्रॅडिट केलं जाईल।
हा संदेश एक मोठा संदेश जगातील सगळ्या राष्ट्रांना दिला गेला आहे. पहिला संदेश असा आहे की अमेरिकेची भूमी ही कोणत्याही दहशतवाद्यासाठी नंदनवन ठरणार नाही. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील ताबडतोब तहाऊर राणाचं रिव्ह्यू पिटिशन डिसमिस करून टाकलं होतं आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ट्रम्पने याच्यावरती मोहर अटकावली आहे. माझ्या मते मोदी सरकारांच्या कूटनीतीचं मोठं यश आहे असं मी मानतो.